न करी रे संग राहे रे निश्चळ, न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचुनी बडबडते इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, संकल्पाहीने वरी मन या नाव किंवा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचुनी बडबडते तुका म्हणे नये जाणीव अंतरा, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचुनी बडबडते विठाला विठाला न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचुनी बडबडते पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। यस्य स्मरणमात्रेण मन्दोऽपि विबुधायते, संतं तं परमोदारं वन्दे वेङ्कटस्वामिनम्।
मस्तक माझा पायावरिया वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा माझ्या बुबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला वारा जाय भलत्या ठाया हीच माझी राग छाया न करी रे संग राहे रे निश्चळ लागून दी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते पंढरदेश पांडुरंग परमात्मा अलंकापूर निवासी श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे श्री तुकोबराय आदी करून श्री पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजापर्यंत आज तागायत आलेला हा वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत विठाला सेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आलेल्या मुमुक्षुला आजच्या अभंगामध्ये उपदेश करतायत. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याला अनुसरून आणि गेली 2 वर्षापासून चालत असलेला संत विचारधारा प्रचार व प्रसार कीर्तन महोत्सव व सुसंगीत गाथा भजन सोहळा अनेक महाराज गुरुवार यांच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला हा 2 दिवसीय कीर्तन महोत्सव त्याच्यामध्ये विशेष ज्यांच्या कृपा आशीर्वादानं ज्यांच्या मार्गदर्शनानं हा सप्ताह चालू आहे. आमचे भाई बाबा इथं आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. तसं पाहायला गेलं तर नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दासमी दुर्बळ वैष्णवांचा त्यांचं आयुष्य जेवढं परमार्थामध्ये गेलं तेवढं आमचं वय सुद्धा नाही, पण लढीवाळपणाने त्यांना आम्हाला बोलवलं. तसं पाहायला गेलं तर आजची नियोजित कीर्तन म्हणजे पत्रकाच्या संबंधाने जरी गुरु महाराजांची कीर्तन सेवा असेल तरी विधी लिखित मात्र आमची होती. विठाला मग जे विधी लिखित आहे ते पत्रकातली आणि ते पत्रकावरच्या बॅनर कोणच्या बापानं लिहू द्या, ते विधी लिखित आहे ते मात्र चुकत नाही. मग महाराज आज सांगितलं म्हणून विधी लिखत नाही तर महाराज आता ते नियोजक मंडळी सांगतील त्यांच्या आधीच माझी इच्छा होती त्यांचे कीर्तन ठेवायची, पण मात्र काही घोळ झाल्यामुळे ठेवलं बाबा त्या महाराजांचं कीर्तन. पण मात्र देवाने मला परत इथं जाणून ठेवलं बरं का. मात्र याला म्हणायचे देवाचं अस्तित्व मान्य करावंच लागतं. विठाला त्याचप्रमाणे अनेक या गावातील मंडळी असतील, पंचक्रोशीतील मंडळी असतील. आता बरेचसे महाराज या ठिकाणी महाराज इथं नावं आहेत, पण आपल्याकडे अल्पसा वेळ असल्यामुळं काय प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही. आणि मी नेहमी सांगत असतो कीर्तनात काही नावं घ्यायची नाही, ज्याला घ्यायची त्याने आपापल्या लग्नात घ्यायची. विठाला कीर्तनाकरता सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आणि महाराजांचं नाव घेतलं म्हणजे हाती के पाव मी सबके पाव आते का नाही, हा तसं महाराजांचं नाव घेतलं सर्वच आले. आमचे ज्ञानेश्वर दादा असतील, दोन्ही उत्तमवाले पखवाज वादक भागवत दादा, आणि परत सर्व टाळकरी मंडळी आणि आपले रेकॉर्डिंग करणारे असतील. पण त्या रेकॉर्डिंगचं काही खरं नाही, ते फक्त 40 टाकतात कीर्तन तसेच ठेवतात. विठाला उत्तम अशी सिस्टीम वादक आहेत, वादक थोर आहेत, गायक थोर आहेत, श्रोतृ मंडळी सुद्धा थोर आहे. फक्त कीर्तनकार मात्र आजचा पोर आहे. तुमच्या महाराज परीक्षेला उतरल असं मात्र काही दिसत नाही. सर्वच महाराज बहुश्रुत पंचक्रोशीतील मंडळी आहे. हा कोकण परिसर आणि कोकण परिसरातला परमार्थ म्हणजे आदर्शवत परमार्थ दिसतो. कशाच्या संबंधानं तर महाराज बाकीच्या ठिकाणी परमार्थ दिसतो, पण ऐश्वर्याने नटलेला मात्र दिसत नाही. कसे कपडे घालावे, कसं संप्रदायात यावं, कसं महाराज सर्व चाकचूकपणे महाराज इथं दिसून येत आहे. म्हणून महाराज पुनश्च एकदा सर्वाच्या चरणी दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला सेवेला
निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा असून फक्त अभंगाला सुरुवात करण्या अगोदर एकच सांगतो, मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. मनाचे कान जर करून तुम्ही कीर्तन श्रवण केलं तर तुम्हाला कीर्तन कळेल, नाहीतर मात्र तुमच्या डोक्यावरून गेल्याशिवाय राहणार नाही. सर्व बहुश्रुत मंडळी, शिकल्या सवरलेली मंडळी आहे, जास्त काही खोलात जात नाही. अभंग जरी खोलातला असला तरी मात्र ज्ञानोबराईच्या संबंधाने सोडवण्याचा प्रयत्न करू. विठाला सेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आलेल्या मुमुक्षुला या अभंगामध्ये महाराज उपदेश करताना दिसून येतात. जगाच्या पाठीवर जर पाहायला गेलं तर जग आपल्याला लय मोठं दिसतं, पण या जगतामध्ये भरपूर मोठं जग जरी असलं, या जगतामध्ये अनेक लोक जरी असले तरी पण प्रत्येक लोक हे एक सारखेच असतात असं मात्र आपल्याला दिसून येत नाही. या जगतामध्ये महाराज काही लोक बद्ध असतात, काही लोक मुमुक्षु असतात, तर काही लोक मुक्त असतात. बरं महाराज या जगतामध्ये बद्ध असतात, मुमुक्षु असतात, मुक्त असतात. अजून याचा आवाज थोडा कमी करा, थोडा इको कमी करा, खुला आवाज, बाहेर नाही गेला तरी चालेल, मंडपात आहे त्यांना झाला तरी बसवेटाला. मग या जगतात अनेक जरी लोक असले तरी काही बद्ध आहेत, काही मुमुक्षु आहेत आणि काही मुक्त आहेत. बरं का हो महाराज, बद्ध कोणाला म्हणायचं, मुमुक्षु कोणाला म्हणायचं, मुक्त कोणाला म्हणायचं, जरा सांगा ना. ज्ञानोबरायला विचारलं, ज्ञानोबराया अहो बद्ध कोणाला म्हणायचं? ज्ञानोबराय म्हणतात, अंगा मनची रुची यावे, ये तुलिनी कृतकृत्य नाठवे, तरी करणे याची नावे भलतेची करी. ज्ञानोबराय त्या बद्धाच्या संबंधानं व्याख्या करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, बद्ध कोणाला म्हणायचं? अंगा मनची रुची यावे. फक्त एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर कुठेही महाराज वर्तन करत असताना स्वतःच्या मनाप्रमाणे जो वर्तन करतो, पण त्या वर्तनाच्या संबंधानं कृतकृत्य न आठवे, त्यानं मला वाईट होणार आहे का त्याने माझं चांगलं होणार आहे या गोष्टीची पडताळणी करत नाही. परी पापमज होईल का नरक यातना येईल, हे काहीच ना पुढील देखे ना जो. ज्ञानोबराय म्हणतात तो बद्ध कसा असतो? फक्त स्वतःच्या मनाला आवडल अशी मात्र गोष्ट करत असतो. आता एखादा मनुष्य जे असतो त्याला दारू पिण्याची सवय असते, पण दारू पिताना त्याला आनंद वाटतो, मद्यपान करताना त्याला आनंद वाटतो, पण त्याच्या संबंधानं कृतकृत्यता परी न आठवे, त्याच्यानं मला पाप होणार आहे का, त्याच्यानं मी नरकाला जाणार आहे का, त्याच्यामध्ये मला अधोगती प्राप्त होणार आहे. महाराज विधी लिखित काय आहे, महाराज म्हणजे निषिद्ध कर्म काय आहे, या प्रकारचे कोणत्याच प्रकारची जाण ठेवत नाही, फक्त स्वतःच्या मनानं आचरण करतो, याला म्हणायचा बद्ध. विटाला महाराज दुसरा प्रकार पडतो मुमुक्षुचा, पण मुमुक्षु काय घेत नाही, आता मुक्त घेतो, कारण की मुमुक्षु पुढच्याला ठेवतो मी. ऐका मग महाराज म्हणतात, मुक्त कोणाला म्हणायचं? ज्ञानोबराय म्हणतात, जो कामना मात्र न घेपे, मोह मळे न लिंपे, जळी जळे न शिंपे पद्मपत्र. पखवाजवाले विचारू का तुम्हाला? विचारू ना? हो का? नक्कीच ना? बरं ठीक आहे. बरं तुमच्या गावाजवळ तळ आहे का एखादं? बरं तळ्यामध्ये कोणती फुलं असतात? कमलाची. मग कमलाची फुलं पाण्याला चिकटलेली असतात का पाण्यापासून ईदबरोबर असतात? पाण्यापासून ईदबरोबर असतात. ज्ञानोबराय म्हणतात, जो कामना मात्र न घेपे, मोह मळे न लिंपे, जळी जळे न शिंपे पद्मपत्र. हे तुमचं नाही बरं काही ज्ञानोबरायचे. इथं पखवाजवाला म्हणून माझ्यावर आधी धार टाकली आहे ना, तसं काही नाही. ऐका ज्ञानोबराय म्हणतात, बद्ध कोणाला म्हणायचं? स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो त्याला काय म्हणायचं? बोलत चला बरं का, हे शेवटपर्यंत लक्षात ठेवायचे. नाही तर तुम्ही म्हणाल महाराजांनाच महाराजाला उक्त दिलंय, महाराज बोलल ज्याचं जे, तसं नाही जमत मला. तुम्हाला शेवटपर्यंत काय करावं लागल? बोलावं लागल. मग मनाप्रमाणे आचरण करतो त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? तुम्ही जेवले ना, मग बोलत चला, मला बोलावं लागतं. नाही तर तुकाराम महाराज काय म्हणतात, काहीच नाही, तू खाली बस. विटाला मग स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो त्याला म्हणायचा बद्ध. आणि ज्ञानोबराय म्हणतात, मुक्त कोणाला म्हणायचं? जो ज्याप्रमाणे एखादं कमलाचं फुल असते ते पाण्यामध्ये राहून पाण्याचा स्पर्श करून घेत नाही, तसं महाराज संसारामध्ये राहून कोणत्याच प्रकारे संसाराचा स्पर्श सुद्धा करून घेत नाही, त्याला म्हणायचा मुक्त. बरं महाराज तो मुक्त दिसतो तरी कसा हो? मुक्त कसा असतो? ज्ञानेश्वर महाराज, ज्यांनी लय लांब काठाचं धोतर घातलं तो मुक्त असतो का? बरं ज्यांनी लय मोठी गाडी घेऊन आला तो मुक्त असतो का? बरं एखादा लय गोरा गोमटा दिसतो म्हणून तो मुक्त असतो का? महाराज म्हणले मुक्ताची व्याख्या करत असताना तो कोणत्या लक्षणांनी युक्त असतो? तर सामान्यत्व पाहिजे, साधारुणी देखीजे, निर्धारिता जाणीजे सोय ज्याची. ज्ञानोबराय म्हणतात तो मुक्त महापुरुष,
तो महाराज म्हणले स्थितप्रज्ञ कसा असतो तर ज्ञानोबराय त्याच्या संबंधानं सांगतात तो तुमच्या आमच्यासारखा सामान्य दिसतो पण त्याची स्थिती मात्र सामान्य नसते बरं का. कारभाऱ्याच्या वारकऱ्यामध्ये एक कारभारी वारकरी म्हणून होऊन गेले. ते कारभारी वारकरी होते ना महाराज बरं का. सासवडला महाराज पाडव्याला थांबले. मग एक शेट आला आणि त्याने विचार केला का म्हणले आता सर्व महिना वारकरी थांबले यांना म्हणले आपण चांगलं वस्त्रदान करू. त्यांनी धोतरपान आणले, चांगले शर्ट आणले आणि टोप्या आणल्या, उपरणे आणले आणि सर्व वारकऱ्याला दान दिलं. त्या वारकऱ्यामध्ये कारभारी वारकरी म्हणजे निका वारकरी ज्याने आयुष्य पंढरी आळंदीची वारी केली अशा कारभाऱ्या वारकऱ्याला सुद्धा दिलं. दिल्यानंतर महाराज तो मनुष्यदेव निघून गेला. पण निघून गेल्यानंतर यानं काय केलं ते जे कपडे होते ते चिखलामध्ये बाबा माखवले, चिखलात माखवले, वाळायला टाकले आणि सुकल्यानंतर ते चिखलात भरलेले कपडे परिधान केले. बाकीचे लोक म्हणायला लागले अहो चांगले कपडे दिले होते त्यानं ते चांगले कपडे घालायचे सोडून ते चिखलात माखवले आणि मग परिधान केले. तेव्हा कारभाऱ्याच्या मुखातील एक वाक्य होतं ते म्हणले चांगले कपडे घातले का लोक जवळ येतात आणि लोक जवळ आले का परमार्थ होत नाही. महाराज वाईट कपडे दिसले का लोक मात्र येत नाही कारण की लोक महाराजात परमार्थाला नाही कपड्याला बोलले. विटाला कारभाऱ्याचं वागणं महाराज सामान्यत्व पाहिजे, साधारुणी देखीजे, निर्धारिता जाणीजे सोय जयाची. मुक्ताची व्याख्या करत असताना तो सामान्य दिसतो. नवे नवे तो मुक्त कसा असतो महाराज म्हणले वर्षा काळी सरिता जैशी चढो लागे पंडुसुता. आता बरं का ही लय ओवी गोडे. आता तुम्हाला सरळा विचारतो कारण की तुम्ही आता भविष्यातले काही कीर्तनकार पण आहेत आणि कीर्तन करणार पण आहेत. मग कीर्तन वाढल्यावर भक्ती वाढली पाहिजे का कमी झाली पाहिजे? हा नाही म्हणते अहो कीर्तनच एवढी आहेत का म्हणले पूजा करायलाच वेळ मिळत नाही. म्हणले ही काय वाढते महाराज वाढते प्रेम आहे का भजन? महाराज म्हणले जशी भक्ती वाढल जशी कीर्तनं वाढतील जसं वय वाढल तसं तुमचा आमचा परमार्थ वाढला पाहिजे. पण मुक्ताच्या व्याख्या करता असताना तो मुक्त कसा आहे वर्षा काळी सरिता जैशी चढो लागे पंडुसुता. ज्याप्रमाणे महाराज म्हणतात पाऊस पडल्यावर नदीचं पाणी वाढतंय का कमी होतंय? वाढतंय. तसं महाराज म्हणले ज्यांच्या भक्तीचा ओघ वाढता असतो वाढता असतो. महाराज म्हणले वर्षा काळी सरिता जैशी चढो लागे पंडुसुता नीच नवे भजता श्रद्धा दिशी. मुक्ताची व्याख्या करत असताना महाराज म्हणतायत तो मुक्त कसा असतो तर महाराज म्हणले संसारामध्ये राहून तो त्याच्यामध्ये गुंतत नाही ह्याला म्हणायचा मुक्त म्हणावे बंधन ते नाही ठावे बंधन नाही महाराज त्याच्यावर प्रेम धरत नाही अशा संबंधाने जो युक्त आहे त्याला म्हणायचा मुक्तू. मग महाराज म्हणतात असे जे चिन्ह आहे आयसा चिन्नी चिन्ह तू देखपा केवळ तोची मुक्तू आशा पास रही तू ओळखपा. अशा चिन्हांनी जो युक्त आहे आशा म्हणजे कशा संसारात राहून त्याच्यापेक्षाही महाराज प्रेम धरत नाही. महाराज म्हणले तुमच्या आमच्यासारखा सामान्य दिसतो याला म्हणायचा मुक्त. नवे नवे महात्मनस्तु महापार्थ या श्लोकाखाली भगवान परमात्म्याने ज्या ओव्या दिल्या या सर्व मुक्ताच्या संबंधाने दिल्या बरं का. ते ज्ञानगंगेनं आले पूर्णता जेवणी झाले शांतीशी आले पल्लव नवे जे परिणामा निघाले कोंब धैर्य मंडपाचे स्तंभ आनंद समुद्रीचे कुंभ चुंबकुळणी भरले. महाराज म्हणले जया भक्तीची येतुली प्राप्ती ते कैवल्या पेसर म्हणते. महाराज मध्ये जयाचे लिले माझी नीती जियाला दिसे नवे नवे जे आगवीची करणी लेई जे शांतीची लेणी जया चित्त गवसनी व्यापका मज. या सर्व मुक्ताच्या व्याख्या आल्या बरं का. आईचे जे महानुभव दैवीय प्रकृतीचे दैव जे जाणून या सर्व स्वरूप माझे. मुक्त कोणाला म्हणायचं? महाराज म्हणले मुक्त झालेले आहेत पण मात्र भक्तीच्या संबंधानं त्यांचा ओघ वाढता आहे. मुक्त झालेले आहेत त्यांना काही गोष्टी करण्याची गरज नाही. पण महाराज म्हणले आईसे वाढते नि प्रेमे माती भजीजे जे महात्मे आईसे नि मनोधर्मे शिवतळे नाही. महाराज म्हणले ते मीच होनी पांडवान करती माझी सेवा नवल तो ऐकू असे ऐकू. महाराज म्हणले या मुक्ताविषयी एक नवल सांगतो ते माझे स्वरूपच झालेले आहेत पण मात्र भक्तीचा ओघ मात्र त्यांचा संपत नाही. महाराज तुमच्या आमच्यासारखे सामान्य दिसतात संसारामध्ये राहून त्याच्याशी गुंतत नाही याला म्हणायचा मुक्त. विठाला
लक्षात घ्या, स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो त्याला काय म्हणायचं? बद्ध म्हणायचं. संसारामध्ये राहून त्याच्याविषयी गुंतत नाही, आशा धरत नाही, त्याला काय म्हणायचं? मुक्त म्हणायचं. आणि तिसरा प्रकार म्हणजे मुमुक्षू. तो मुमुक्षू आजच्या अभंगातला आपला अधिकारी आहे. तो मुमुक्षू कोणाला म्हणायचं? ज्ञानोबराय म्हणतात आपुलिया सोडवणे मुमुक्षू का जागो म्हणे सर्वस्व करणे हेची एक त्याच्या मनामध्ये एकमेवाची इच्छा असते का मला तो परमात्मा भेटावा, मला ते संत भेटावे, नवे नवे कयायसी दशा येईल माझे अंगा. पुढं काय? चित्त पांडुरंगा झुरत असे. सद्गुरू बाबा सांगतात तुमच्या आमच्या एखादा मनुष्य जे असतो मुमुक्षू, त्याच्या मनामध्ये एखादा वारकरी पाहिला, एखादा सप्ताह पाहिला, एखादा महाराज पाहिला, एखादा वारकरी पाहिला, एखादा वारी करणारा पाहिला, त्याच्याकडे बघून अशी इच्छा होते का कयायसी दशा येईल माझे अंगा. पण आपल्याकडे त्यांच्याकडे बघून आपल्याकडे असं प्रमाण नाही आठवत. एखादं लग्न झालेलं जोडपा असावं, बिन लग्नाचा म्हणतो कयायसी दशा येईल माझ्या अंगा. पण महाराज म्हणले हे मुमुक्षत्व तुमच्या आमच्या उद्धाराला कारणीभूत नाही. तो परमात्मा कधी भेटेल, ते संत कधी भेटेल, या संसार रूपी सागरातून मी कधी सुटणार, मला सारख्या महाराज माझ्यासारख्या सामान्याला ब्रह्मज्ञान कधी होणार, हे ज्याच्या मनामध्ये इच्छा आहे त्याला म्हणायचा मुमुक्षू. विठाला लक्षात घ्या, स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो तो बद्ध, आणि मात्र संसारात राहून गुंतत नाही तो मुक्त. आणि परमात्मा भेटावा, संसार रूपी सागरातून महाराज निघून जावं, नवे नवे ब्रह्मज्ञान व्हावं, असं ज्याला वाटते त्याला काय म्हणायचं? मुमुक्षू. मुमुक्षाची सोपी वाक्या, ज्याला मोक्षाची इच्छा आहे तो कोण आहे? मुमुक्षू आहे. आणि तो मुमुक्षू आज तुकाराम महाराजांकडे गेलाय. महाराज म्हणले आम्हाला म्हणले ब्रह्मज्ञान व्हावं असं वाटतंय. कोण कोणाला म्हणतंय? कॅसेट बदलायची का? चालल चालेल ना कॅसेट, नाही तर बदलायची तर बदलायची. सांगा लोकाला आता काय कीर्तन आवडत नाही. विठाला मग ऐका, तो मुमुक्षू आज तुकाराम महाराजकडे गेलाय. महाराज म्हणले मला ब्रह्मज्ञान व्हावं असं वाटतंय. मग का हो, आता तुम्हाला विचारतो, तो मुमुक्षू आज तुकाराम महाराजांना विचारतो मला काय व्हावं? ब्रह्मज्ञान व्हावं. पण का हो बाबा, ब्रह्मज्ञान स्वतःच्या मनाने करता नाही येत का? ब्रह्मज्ञान स्वतःच्या मनाने करावं लागत नाही का? कोणाची तरी भेटच घ्यावी लागते, कोणाची तरी भेटच घ्यावी लागते. इतरत्र भक्ती मार्ग आहे, तो भक्ती मार्ग तुमच्या आमच्या मनानं करता येतो. काळ वेळ नाम उच्चारिता. आपण हरिपाठामध्ये म्हणतो का तो जो भक्तिप्रधान महाराज आहे, जी भक्ती आहे, जी नाम साधना आहे, ती तुमच्या आमच्या मनानं तुम्हा आम्हाला करता येते. पण मात्र ब्रह्मज्ञान तुमच्या आमच्या मनामध्ये तुम्हा आम्हाला मनाप्रमाणे करता येत नाही. कारण की ब्रह्मज्ञान मनाप्रमाणे करण्याकरता ते काही महाराज म्हणले एखाद्या यात्रेत जायचं आणि यात्रेत जाऊन एखादी महाराज खेळणी आणायचे असं आहे का? ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी, ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी, ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी, ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी, हे देवावा पोटी अनुताप, हे देवावा पोटी अनुताप, येथे भावा कोटी अनुताप, येथे भावा कोटी अनुताप. मग ऐका बरं का, परत सांगतो, 3 प्रकार बद्ध, मुक्त, मुमुक्षू. महाराज आजचा मुमुक्षू आहे तो महाराजांना विचारतो महाराज मला ब्रह्मज्ञान व्हावं असं वाटतंय. मग ब्रह्मज्ञान स्वतःच्या मनानं करू शकत नाही का? तर महाराज ब्रह्मज्ञान म्हणजे आळंदीला जायचं, ज्ञानोबरायच्या मंदिरापासल्या एखाद्या खेळण्याच्या दुकानातून खेळणं आणायचं, लहान लेकराला बावली आणायची, एखाद्या माणसाला महाराज एखाद्या पोराला एखादं ढंपर आणायचं, नाही तर गावरान शब्द म्हणजे डोजर. डोजर माहिती आहे का? हा जुना शब्द, जेसीबी नाही, डोजर आणायचं. तसं महाराज म्हणले नाही, तर ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी, ते व्हावा पोटी अनुताप. मग ऐका बरं का, महाराजानं काय सांगितलं? ब्रह्मज्ञान म्हणजे लेकराच्या गोष्टी नाही. मग प्रश्न
प्रश्न असा उपस्थित होतो, ब्रह्मज्ञान जर लहान पोराच्या गोष्टी नाही, मग महाराज आम्ही लय 50-50 वर्ष सप्ते करतो, आम्ही लय म्हणले मोठ्या मोठ्या लोकांच्या मुखातून ऐकलं, मग महाराज ते सांगतात त्याचं काय? महाराज म्हणले ते जरी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी जरी करत असल्या तरी नाथ महाराजांनी त्याच्यावर शेरा मारलाय बरं का. ते म्हणतात कैसे निरूपे शुद्ध ब्रह्म ऐकुनी सात्विका येतसे प्रेम परी निज हृदयचा भ्रम निरसे तेवर म्हणिनेची. महाराज म्हणले ते ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी जरी सांगत असले तरी कैसे निरूपे शुद्ध ब्रह्म ऐकुनी सात्विका येतसे प्रेम. बरं का, आमच्यापेक्षा मोक्ष यांना लवकर भेटणार विटाला. आमच्याबद्दल महाराज दांभिक शब्द नाथानं वापरला आणि यांच्याबद्दल सात्विक शब्द वापरलाय. काय म्हणले नाथ महाराज? कैसे निरूपी शुद्ध ब्रह्म ऐकुनी सात्विका येतसे प्रेम. आम्ही महाराज फक्त तोंडपटाईनं महाराज लोकाला ब्रह्मज्ञान सांगतो आणि यांना वाटतंय वाह काय बाई कालचा महाराज होता मस्त गाणी बिनी म्हणली, हे का ब्रह्मज्ञान आहे का? महाराज म्हणले कैसे निरूपी शुद्ध ब्रह्म ऐकुनी सात्विका येतसे प्रेम परी निज हृदयीचा भ्रम निरसे तेवर म्हणिनेची. ऐका बरं का नाथाची ओवी. नाथ महाराज म्हणतात आम्ही जे कीर्तन महाराज ते नाथांना विचारलं का जगतामध्ये आम्ही कीर्तन ऐकतो, मोठ्या मोठ्या लोकांच्या मुखातून ऐकतो, मग आम्हाला ब्रह्मज्ञान का होत नाही? नाथ महाराज म्हणले यांचं ब्रह्मज्ञान म्हणले फक्त लोकाला सांगण्यापुरतं आहे, स्वतः मात्र कोरडं ठणठण विटाला. त्याच्याकरता गोड असं उदाहरण देतात. तुम्हाला विचारू का, ऊसाचा रस पेले का तुम्ही? बरं, ऊसाचा रस जर प्यायचा असेल तर ऊस कशात टाकायचे? चरख्यात. आणि चरख्यात टाकल्यानंतर त्यातून काय निघतो? कसं काय? बटन नाही चालू केलं ना, मग काय चालू करायचं? बटन चालू करायचं. मग बटन चालू केल्यानंतर ऊस काय करायचा? टाकायचा. आणि टाकल्यानंतर इकडूनचा ऊस कुठं निघतो? पलीकडं निघतो. परत त्याला काढायचं ना, परत टाकायचं. त्यातून काय निघतो? मग ऊसाचा रस. आणि ऊसाचा रस निघल्यावर ते कुठं पडतंय? कशात पडतंय? भांड्यात पडतंय का टोपशीत पडतंय? टोपशीत. बरं, तुम्ही आहे तेच आपलं ओरिजिनल म्हणायचं. आम्हाला आता सर्व माहिती. इकडं परभणीत गेलो का तिकडं तवली म्हणतात, इकडं नगरमध्ये गेलो का त्याला भगुलं म्हणतात. भगुलं म्हणा आणि तर गमेलं म्हणा, आपल्याला काय होय, तुम्हाला पटलं त्याला महत्व. मग ते पातेल्यामध्ये त्याचं काय पडतंय? रस पडतंय. मग पातेल्यात जर रस पडलं ना, वरती काय शिल्लक राहतंय? स्वतः शिल्लक राहतो. नाथ महाराज म्हणतात जेवी गुळ उसाचा गाना तोंडीचा रसो भरे बाना शब्द चोपडे भरुनी वदना करी परी भ्रमणा करी कतू. नाथ महाराज म्हणतात ऊस टाकल्यानंतर महाराज रस निघतो, पण तो खाली पातेल्यात पडतो आणि वर फक्त चोथा राहतो. तसं महाराज ब्रह्मज्ञान यांचं सगळं बुडाला राहिलंय, वरती फक्त चोथा चालला विटाला. हो अंतरी संसार भक्ती बाया संसारू भक्ती वाया पण महाराज म्हणतात त्याची भक्ती महाराज दाखवण्यापुरते अंतरी सगळा संसार भरलाय. याच्या संबंधानं तू आम्हाला काही ब्रह्मज्ञान होणार आहे का? पण महाराज तू लय भारी बोलतो ना हो, लय त्याचं बोलणं काय ऐकायचं. नाथ महाराज म्हणले नको सांगू जा. आईशे जे का शब्द ज्ञानी मग उत्तम व्याख्याता ज्ञान गुणी जे जनरंजवी निरूपणी स्वय कोरडेपणी करी तू. महाराज म्हणले शब्दाच्या पांडित्यानं शब्दाच्या संग्रहानं व्याकरणी चोखडा तर्किया ते गाडा. व्याकरण शिकलाय महाराज, तर्कज्ञान शिकलाय, लघु शिकला, कौमुदीनी शिकला. याच्या संबंधानं लोक
लोकांचं मनोरंजन करतो पण स्वतः मात्र कोरडा ठणठणीत आहे. अशा ब्रह्मज्ञानाचं काय करायचं विठाला? पण का हो महाराज, जगतामध्ये नुसते ब्रह्मज्ञानी सांगणारे झाले पण आमच्या सारख्याला ब्रह्मज्ञान होणार कसं? लोक तर सांगणारे लय दिसतात ना. ज्ञानोबराईनं सुद्धा ही बाजू उचलून धरली. ज्ञानोबराय म्हणजे अरे पठ्या, तुला जर ब्रह्मज्ञान व्हायचं असेल तर सांगणारे भरपूर आहेत. बरं, काही नुसते सांगणारे आहेत पण त्यांचा परमार्थ बाबा विषयानं भरलेले आहे. ते काय करायचं हो त्याला? अजिबात महाराज उपयोग आहे का? लक्षात घ्या बरं का. तुम्ही सासूरवाडीला जेवायला गेले कधी? केव्हा तरी गेले असाल ना. बरं, समजा तुम्ही सासूरवाडीला जेवायला गेले आणि सासूरवाडीला जेवायला गेल्यानंतर तुमच्या सासूबाईनं उत्तम असा स्वयंपाक केला. उत्तम म्हणजे श्री बालाजीचा बेत. श्री बालाजीचा बेत माहिती आहे का? नाही माहिती? मग मी सांगतो, लक्षात द्या. श्री म्हणजे श्रीखंड. काय बोला? श्री म्हणजे बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू आणि जी म्हणजे जिलेबी. मग ज्ञानोबराय म्हणतात त्या सासूबाईनं कोणच्या सासूबाईनं? यांच्या. मग यांच्या सासूबाईनं उत्तम असा स्वयंपाक बनवला आणि तुम्ही जेवायला बसले. तुम्हाला बसायला पाठ, तुमचा ताट ठेवायला सुद्धा पाठ दिलेला आहे. चांगली रांगोळी काढलेली आहे, मस्तपैकी अगरबत्ती लावलेली आहे. पंचपक्वांना जेवण आलं, पाणी आलं. तुम्ही श्लोक म्हणला, पाणी फिरवलं आणि महाराज घास मोडला आणि तोंडात टाकणार तेवढ्यात तुमची सासूबाई आली आणि जर ताट ओढून घेतलं तर त्या पंचपक्वांनाचा तुम्हाला उपयोग आहे का? नाही. ज्ञानोबराय म्हणतात, ठाई बैस तियेचे वेळे, ते रस सोय घेऊन पळी, तेच आयरू वडव मिळे कोणा ती. ज्ञानोबराय म्हणतात पंचपक्वान्नाचं जेवण आहे पण मला जेवताना जर ती सासूबाई ताट ओढून घेते, त्या ताटाचा जसा उपयोग नाही तसा विषयानं भरलेल्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही. बेटाला तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगणारे भेटतील पण कोरडे करिकत्व असणाऱ्यांचा उपयोग नाही. ब्रह्मज्ञान सांगणारे भरपूर भेटतील पण विषयानं भरलेल्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही. जाऊ द्या, तुमच्या गावात गुरढोर आहेत का? बरं, गाय आहे का? बरं, गाय देऊन देऊन किती लिटर दूध देते हो? 2 लिटर देते, 3 लिटर देते. पण 2 नाही, 3 नाही, आपण 50 लिटर म्हणू. किती म्हणू? कारण की जग जर खोटं ब्रह्मज्ञान सांगते, आपण थोडंसं सांगितलं तर काय? मग ऐका, समजा ज्ञानेश्वर महाराज 50 लिटर जर गाय दूध देते पण दूध देताना जर गाय लात मारते, अशा गायीचा उपयोग आहे का? ज्ञानोबराय म्हणतात, खुरखोडी नुसती पोशी कवन. ज्ञानोबरायचा संबंध बरं का. ज्ञानोबरायनं महाराज प्रत्येक सिद्धांताला 2-2, 4-4 उदाहरणं दिले पण आपण एवढे मूर्ख झालो का लोकाला गोष्टी ऐकायची सवय लागली. बेटाला हसण्याची गत नाही बरं का. 100% 1000 वर्षे तुम्ही सप्ताह करा, 7 दिवस आनंदात करा पण पैसे देऊन नरकात जायची लक्षणं. बेटाला महाराज म्हणतात अनेक वर्ष सप्ते केले पण आम्हाला काही लाभच नाही. हे महाराज विषयान भरले ना, सगळे विषयात भरले, त्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही. नुसतं लोकांना सांगतो त्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही. किती सांगतो बरं का बाबा. मला ज्ञानोबराय लय आवडते. ज्ञानोबरायचे इथं मागं ज्ञान बघा बरं का, समाधी आहे. ते ज्ञानोबराय सांगतात, अरे लोकाला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो. आळंदीची वारी करा, त्र्यंबकची वारी करा, पंढरपूरची वारी करा, असा परमार्थ करा, तसा परमार्थ केला पण स्वतः मात्र विषयानं भरलेला आहे. त्याला काय करायचं? पै तोंड भरो का विचारा, अंतकरणी विषय थारा, परी नातुडे धनुधरा त्रिशुद्धी पै. महाराज म्हणले, फक्त लोकाला तोंड भरून परमार्थ सांगतो, फक्त लोकाला तोंड भरून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो पण सांगणं वेगळं आणि एखादी गोष्ट जगणं वेगळं. विटाला बाबा म्हणायचे, पूर्वीच्या काळी कीर्तनकार कमी होते पण ते कीर्तनकार नव्हते तर कीर्तन जगणारे होते. आता कीर्तन जगणारे नाही, नुसते सांगणारेच झाले. विटाला महाराज म्हणतात ते सांगतात त्याचं काय? महाराज म्हणले त्याने तोंड भरून 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 जरी सांगितलं ना पण त्यांच्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही. कारण की लक्षात घ्या, आज मुमुक्षुने काय विचारलंय महाराजांना, काय व्हावं? ब्रह्मज्ञान व्हावं विचारलंय का नाही? मग महाराज काय म्हणले, ब्रह्मज्ञान काय एवढं सोपं आहे का? कारण की ब्रह्मज्ञान नव्हे कोणाच्या गोष्टी,
लेकुराच्या गोष्टी. मग का हो महाराज, इकडं जगामध्ये सांगतात ब्रह्मज्ञान, त्याचं काय? मग ज्ञानोबाईनं नाथानं बाजू उचलून धरली. नाथ महाराज म्हणतात लोक सांगतात पण जगत नाही पहिली बाजू. ज्ञानोबराय म्हणतात लोक सांगतात पण विषयानं भरली दुसरी बाजू. मग हे सांगितलं तरी महाराज म्हणले ब्रह्मज्ञान होणार नाही. पै तोंड भरो का विचारा, अंतकरणी विषयी थारा, परिणातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी पै. त्या परमार्थामध्ये त्या ब्रह्मज्ञाना जरी शुद्ध जर ब्रह्मज्ञान नसेल तर त्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग तुमच्या आमच्याकडे नाही. बरं, याला ब्रह्मज्ञान किती आहे? ज्ञानोबरायनं ती बाजू उचलून धरली. ज्ञानोबराय म्हणतात यो झोपेत सुद्धा श्लोक बडबडतो. झोपेत काय करतो? श्लोक बडबडतो. बरं महाराज, यो झोपेत सुद्धा गमचगच्छ कसं झालं ते सांगतो. पण गमचगच्छ काय करून उपयोग आहे? तुझ्या मनामध्ये ते ठसलं नाही ना, त्याला काय करायचं? महाराज म्हणले झोपेत सुद्धा श्लोक बडबडतो, झोपेत सुद्धा ओव्या बडबडतो. बरं, झोपेत पकवाजवाला काय बडबडतो? बोल आता, तुम्हाला तरी काय सोडू. बरं, मग झोपेमध्ये महाराज गायक काळ बडबडतात, ते नोटेशन बडबडतात. पण ज्ञानोबाईनं काय सांगितलं, यांच्याकडं त्या गोष्टीचं किती जरी ज्ञान असलं तरी पण महाराज म्हणले त्यांच्या मनामध्ये जर विषय भरलेला आहे तर त्याचा उपयोग नाही. हागा वसत नाहीचे ग्रंथी, काही सुटली संसार गुंती, तरी परिसली पार्था वांचिली होय. ज्ञानोबाई म्हणतात तो सांगतो खरी पण त्याच्यामध्ये विषय भरलाय अशाची गरज नाही. किंवा ज्ञानोबाईनं एक गोष्ट विशेष सांगितली, लक्षात घ्या बरं का. तुम्ही आंधळा पाहिला का? आंधळा पाहिला? बरं, आंधळ्याला दिसतं का? का दिसत नाही? डोळे नसतात. अहो, त्याच्यातच उत्तर आहे, तो आंधळा आहे म्हणून त्याला दिसत नाही. मग ज्ञानोबाई काय सांगतात, एक आंधळा आहे आणि त्या आंधळ्याच्या पुढं जर वाटीभर जर मोती ठेवले, आता गुळ एकच ठेवला, मला एकच खरा ठेवला, भरपूर तरी ठेवायचा, मी खाल्लं तरी असतात, एक इथं खातात नाही विठाला. मग महाराज म्हणतात वाटीभर त्या आंधळ्याच्या पुढं मोती ठेवले आणि महाराज ते मोती ठेवल्यानंतर त्या आंधळ्याला त्या मोत्याचा उपयोग आहे का? का बरं उपयोग नाही? कारण की त्याला ते मोती कळतच नाही. ज्ञानोबराय म्हणतात नाना बांधुनी आडोळे, घ्राणीशी विजती मुक्ता फळे, तरी न तयाचे कळे मुळमाळ. ज्ञानोबराय म्हणतात चांगल्या प्रकारचा महाराज त्याचे सगळे काही व्यवस्थित अवयव आहेत पण डोळे नाही. अशा आंधळ्याच्या पुढं जर वाटीभर मोती ठेवले तर त्या वाटीभर मोत्याचा जसा त्या आंधळ्याला उपयोग नाही तसं विषयानं भरलेल्या ब्रह्मज्ञानाचा तुम्हा आम्हाला उपयोग नाही. विटाला पण का हो महाराज, विषयानं भरलेले ब्रह्मज्ञानी जगतात झाले, नुसते सांगणारे ब्रह्मज्ञानी झाले, किंवा महाराज म्हणले ब्रह्मज्ञानी लय झाले पण बाबा नुसता त्यांच्या मनामध्ये अहंकार भरलाय, अशांचा उपयोग आहे का? मंडपामध्ये कीर्तनाच्या येताना सुद्धा काय घेऊन येतात? काय घेऊन येतात? अहंकार घेऊन येतात. पण महाराज म्हणले असे जरी किती ब्रह्मज्ञानी असले तरी त्यांचा सुद्धा उपयोग नाही. ज्ञानोबराय म्हणतात चित्ती अहंते ठाव, जिबे सकळ शास्त्राचा सराव, आईशे कोटी एक जन्म जाव, परी न पावी जे माते. ज्ञानोबरायनं सांगितले चित्तामध्ये जर अहंकार उत्पन्न आहे आणि अहंकाराच्या संबंधानं जर लोकांना ब्रह्मज्ञान सांगतो पण कोटी एक जन्म जाव, परी न पावी जे माते. आशाचे कोटी जरी जन्म गेले तरी पण तो मला पावता होत नाही. मग का हो महाराज, विषय जर महाराज या जगतामध्ये जर ब्रह्मज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर आपल्या स्वतःच्या मनाने जर ब्रह्मज्ञान प्राप्त करायला गेलं तर ते होत नाही. का तर ब्रह्मज्ञान लोक सांगतात पण तसं आचरण करत नाही. बरं, ब्रह्मज्ञान सांगतात पण स्वतः मात्र कशात भरलेले आहेत? विषयात भरलेले आहेत. बरं, ब्रह्मज्ञान सांगतात पण महाराज म्हणले त्यांच्या जीवनातला मात्र अहंकार गेला नाही. मग अशा ब्रह्मज्ञानाने किती जरी ब्रह्मज्ञान सांगितलं तरी तुम्हा आम्हाला खरं ब्रह्मज्ञान होणार नाही. विठाला हो, ते खरं ब्रह्मज्ञान आपल्याला होईल तरी कसं? कारण की आता जगतामध्ये जे ब्रह्मज्ञानी आहेत, खरं सांगा बरं, जगतामध्ये ब्रह्मज्ञानी कोणाला म्हणतात? तुम्हाला विचारतो मोबाईलवाले, ब्रह्मज्ञानी कोणाला म्हणतात? ज्याने ज्ञानेश्वरी पाठ केली, ज्यानं महाराज चांगलं परमार्थामध्ये आपलं आयुष्य घालवलं, ज्यानं भजन केलं, पूजन केलं, आपलं आयुष्य परमार्थासाठी खर्च केलं, तो खरा ब्रह्मज्ञानी आहे का? ज्याला काहीच येत नाही तो खरा आता कलियुगातला ब्रह्मज्ञानी आहे? ज्याला काहीच येत नाही, स्वतः कोरडापरी ठणठण आहे महाराज, त्याला जगतामध्ये ब्रह्मज्ञानी म्हणतात. म्हणून महाराज जगतामध्ये ब्रह्मज्ञान होत नाही, लोक मोक्षाला पावते होत नाही. कारण की बरं का, योग प्रसंग महाराज भागवत कोणी करताय का? त्यांच्या लक्षात येईल. शेवटच्या महाराज भागवताच्या शेवटच्या स्कंदामध्ये शेवट महाराज भगवान परमात्म्याला जटा नामक वेदाने काय मारला? बाण मारला.
आणि बाण मारल्यानंतर भगवान परमात्म्यानं काय एवढं काही असं म्हणजे दुःख व्यक्त केलं नाही. भगवान परमात्मा थोडं स्मित हसले आणि हसल्यानंतर महाराज तिथं बसले. बसल्यानंतर महाराज तिथं भगवान परमात्म्यापाशी काही संकादिक आले, काही मैत्रेय आली आणि मैत्रेय आल्यानंतर परमात्म्यानं विचारलं, म्हणले मैत्रेया बरी आहे का? म्हणले हो बरं आहे. म्हणले मैत्रेया, म्हणले आली तर आली ना. म्हणले आता तुला मी काय करतो, तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो. कोण म्हणतंय? परमात्मा म्हणतात तुला आता म्हणले ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतोय. बरं ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतोय, बरं ठीक आहे. मैत्रेयाला महाराज आनंद वाटला, पाहून या ब्रह्मज्ञान. तिला ब्रह्मज्ञान पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर महाराज म्हणलं तिला आनंद व्यक्त केला. कोण? मैत्रेयानं आनंद व्यक्त केला. आणि आनंद व्यक्त केल्यानंतर महाराज भगवान परमात्म्यानं ते ब्रह्मज्ञान सांगायला सुरुवात केली. ब्रह्मज्ञान सांगायला सुरुवात केल्यानंतर संपूर्ण भगवान परमात्म्याचं सांगणं झाल्यानंतर म्हणले का गं मैत्रेया, म्हणले विदुर काका नाही आला का? कोण म्हणतंय? परमात्मा म्हणतो. कोणाला? मैत्रेयाला. म्हणले का गं मैत्रेया, म्हणले विदुर काका नाही आला का? म्हणले नाही आलं. बरं ठीक आहे, नाही आले तर नाही आले, पण हे जे तुला ज्ञान सांगितलं हे कोणाला सांगतो? विदुराला सांग. मग विदुराला सांग असं म्हणल्याबरोबर मग ती मैत्रेया देवाला विचारते, का हो देवा, तुम्ही म्हणले हे जे ज्ञान आहे ते मैत्रेयाला आपल्या विदुराला सांग, पण का हो देवा का बरं? तेव्हा परमात्मा म्हणतो, तो म्हणे कलियुग धन्य धन्य ब्रह्मज्ञानी जन बहुसाल होतील. हे मैत्रेया, अगं पुढं कलियुग येणार आहे आणि त्या कलियुगामध्ये थोर 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 ब्रह्मज्ञानी होणार आहेत. मग मैत्रेया विचारते देवाला, देवा मग कलियुगामधले ब्रह्मज्ञानी कोण असणार आहेत? तेव्हा देव म्हणतो, वाद कत्वे कलियुगा प्रते ब्रह्मज्ञानी जन बहुसाल होते. देव म्हणतो जगतातले ब्रह्मज्ञानी ज्यांनी गाथापाठ केला तो नाही, ज्यानं महाराज शास्त्राचे सिद्धांत सोडवले तो नाही, नुसता फक्त वाद घालायचा त्याला कोण म्हणतात लोक इथं? ब्रह्मज्ञानी. वाद कत्वे कलियुगा प्रती ब्रह्मज्ञानी जन बहुसाल होती परी न राहती ब्रह्मस्थिती जाण निश्चिती. मैत्रेया भागवतामध्ये नाथाचं भागवत बरं का, नाथाच्या भागवतामध्ये सारा महाराज विषय आला. हे मैत्रेया, म्हणले कलियुगातले ब्रह्मज्ञानी नुसते कोण होतील, नुसतं वाद घालायचं. असं काय केलं? तसं का नाही केलं? तसं का नाही केलं? तू का नाही आलास? मग हे कलियुगातले ब्रह्मज्ञानी आहेत. पण महाराज बरं का, ही पुढची जी सिद्धांताची ओवी आहे त्याच्यामध्ये महाराज सांगतात जगतामध्ये खरं ब्रह्मज्ञान कोणला होणार आणि कोणला नाही होणार त्याच्या संबंधानं महाराज म्हणतात या कलियुगातले ब्रह्मज्ञानी कसे आहेत? हाती धरून या ब्रह्मज्ञान होती शिष्णोद परायण. बघा बरं का काय सांगितलं, कलियुगातले आज ब्रह्मज्ञानी कसे आहेत? फक्त स्वतःच्या हातामध्ये ब्रह्मज्ञान घेतलेलं आहे, पण होती शिष्णोद परायण, यांच्या मनातली काही काम वासना गेली नाही. मग ब्रह्मज्ञान कोणला होतंय? जिव्हा शिष्णा आवरी जाण त्याशी कलियुगी ब्रह्मज्ञान. माझं कीर्तन तुम्हाला किती कळतंय माहित नाही, पण मोक्षाला हेच पावतं करणार. विठाला या जगतामध्ये ब्रह्मज्ञान फक्त विषयानं भरलेलं आहे. या जगतामध्ये ब्रह्मज्ञान फक्त अहंकाराने भरलेलं आहे. या जगतातलं ब्रह्मज्ञान फक्त सांगण्यापुरतं आहे. मग का हो, आमच्यासारख्या मुमुक्षुला या जगतात ब्रह्मज्ञान होणार कसं? तुकोबराय म्हणले काही काळजी करू नको, ते ब्रह्मज्ञान कसं व्हावं याच्याकरता अभंगाच्या पहिल्या चरणात मार्ग सांगतात. न करी रे संग राही रे निशाळा, न करी रे संग राही रे निशाळा, न करी रे राही रे निशाळा, न करी रे राही रे निशाळा, न करी रे संग
महाराज आम्हाला ब्रह्मज्ञान कसं व्हायचं? मग का हो ब्रह्मज्ञान स्वतःच्या मनाने करता येत नाही का? नाही, कारण की जगतात जे ब्रह्मज्ञान भरलेलं आहे ते विषयानं आहे, अहंकारानं आहे, फक्त किंवा सांगण्यापुरतं आहे. मग का हो तुकोबराया आम्हाला ब्रह्मज्ञान कसं व्हायचं हे विचारल्यानंतर अभंगाच्या प्रथम चरणात त्याचं उत्तर देतात. आता अभंगा झाली सुरुवात. आता बरं का अभंगाला काय झाली सुरुवात. आता मग तुम्ही मागं केलं ते काय होतं त्याला म्हणतात महाराज प्रस्तावना. मग प्रस्तावना एवढी करायची असते का? हो, कारण की बाबांचा शब्द आहे. मी नेहमी सांगत असतो, वय महाराज म्हणतात सिंचन करिता मुळन वृक्ष ओलावे सकळ. जसं महाराज आंब्याच्या बागा तुमच्याकडे असतात, आंब्याला आंबे येण्याकरता महाराज पाणी कुठं टाकावं लागतं? बुडात टाकावं लागतं. मग काही म्हणतील आंबे जर वर येतात तर पाणी बुडाला का टाकायचं? बुडाला पाणी टाकल्यानंतर जसं सगळं वृक्ष ओलावला जातो तसं एका सिद्धांताभोवती अभंग फिरत असतो. ओरिजिनल प्रस्तावना झाली. आता जे पाहिलं तर हे कोणतं ब्रह्मज्ञान होतं? सगळं खोटं ब्रह्मज्ञान होतं. मग खरं ब्रह्मज्ञानाकरता काय उपाय? पहिलं चरण, तिसरं चरण, चौथं चरण. चौथ्या चरणात त्याची फलश्रुती आहे. दुसरं पहिलं चरण आणि तिसरं चरण. महाराज दुसरं चरण काय आहे? त्याचा ओरिजिनल सिद्धांत विटाला म्हणतात ते ब्रह्मज्ञान जगतात खोटं भरलेलं आहे. कारण की सिद्धांत काय आहे? या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. मग खोटं पाहिलं, मग खरं ब्रह्मज्ञान कोणतं आहे? तर याच्याकरता न करी रे संग राहे रे निश्चळ. पहिला मार्ग म्हणजे जीवनामध्ये संग करू नका. काय करू नका? संग करू नका. संग तुमच्या आमच्या जीवनामध्ये जेवढा कराल तेवढं तुम्हा आम्हाला बाधक होईल. एक बाबा होता महाराज, ते एक बाबा अनेक लोकांमध्ये राहिला, अनेक स्त्रियांमध्ये राहिला, पण यमुनेपाशी गेल्यावर म्हणला, म्हणले ब्रह्मचारी असेल तर काय देशील? ब्रह्मचारी असेल तर म्हणले वाट देशील. आणि महाराज त्या यमुनेने खरंच महाराज वाट दिली ना. आता तसं पाहायला गेलं का ह्यो महाराज खरोखर निसंग राहिला होता का? अखंड महाराज गवळणीत खेळले राजा ग. महाराज गवळणीत ज्यानं महाराज खेळ खेळले, नवे नवे महाराज ते राधेच्या महाराज कड्या खांद्यावर महाराज जो खेळला आणि तो निसंग राहिला. हे नक्की कसं? तर निसंग राहणं म्हणजे त्या गोष्टीत राहून सुद्धा त्याच्याशी महाराज अलिप्त राहणं. कशाच्या संबंधानं? आता एक असते आंब्याचं फळ आणि एक असते चिकूचं फळ. चिकूचं फळ फोडल्याबरोबर त्यातली बी काय होते? बाहेर पडते. आणि आंब्याला किती चोखा, किती चोखा, किती चोखा तरी त्याला ते लगटलेलंच आहे. महाराज म्हणतात चिकू जसा निसंग आहे चिकूची बी, त्याप्रमाणे तुमच्या आमच्या जीवनात निसंग राहिलं पाहिजे. मला थोडा जरी तुमच्या आमच्या जीवनात संग जरी झाला तरी पण महाराज तुमच्या आमच्या जीवनामध्ये चिंता येते. आमचे महाराज भोपाळ्याच्या अभंगात सांगतात बरं का, आठवतंय कोणला? न कळता संग झाला सहज खेळता. तुकोबराय साक्ष देतात आमच्या जीवनामध्ये न कळता संग झाला, पण महाराज म्हणले त्यानं काय झालं? प्रवर्तली चिंता मागिलीची यावरी. नवे नवे जीवनामध्ये संग न करणं एक सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? आता बरं काही तर शिक्षक मास्टर लोक असतील त्यांना कळून जाईल. बरं 10वीची जी परीक्षा असते त्या 10वीच्या परीक्षेत जर एखाद्याची असेल, मग त्या परीक्षार्थाने त्या विद्यार्थ्याने गणित पाठ करायची का त्या गणितांचे महाराज सूत्र पाठ करायचे? काय करायचे? TN चं सूत्र. कसं काय लपडे साहेब? काय करायचं? लपडे साहेब म्हणतील तुझं तू पाहून घे, मला काय विचारतो. बरं ऐका ऐका, जो 10वीच्या परीक्षेला आहे त्यानं महाराज गणित पाठ करत बसायची नाही, तर त्यांनी सूत्र पाठ करायची. आणि एक सूत्र पाठ केलं का सारी गणित काय करता येतात? सोडवता येतात. ते सूत्र म्हणजे त्याची उकल आहे. ते सूत्र म्हणजे महाराज वर्म आहे. तसं जीवनामध्ये संग न करणं एक वर्म आहे. महाराज म्हणतात वर्म ते एक आहे. एक आहे लागून देखाव गमन लागून देखाव. म्हणून संकटाची सेवी अद्वैत भाव. म्हणून संकटाची सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे संती मागे केला उपाव. का म्हणे संती
केला सुखे मी निजलो गा दुनिया सारोनी दे त्रिकुटशी करी गा दान मिळे आई ते आज सेविनी दरोगा सारोनी देते महाराज म्हणतात हे एक वर्म आहे बरं का. वासुदेव प्रकरण आहे लय गोड आहे बरं का. काकड्यासारखं महाराज गोड प्रकरण नाही पण काकड्याशी आपलं असते वाकडं विटाला महाराज म्हणले वर्मध्ये एक आहे तुडं भाव धरावा भाव. आता या अभंगाचं सार पहिले फक्त 4 चरणात आलंय बरं का. हे मी काय सांगतो ऐका. महाराज म्हणतात वर्मते एक आहे तुडं धरावा भाव जाणीव नागवन लागव नेदी ठाव. महाराज म्हणतात जाणीव शब्द आला का नाही अभंगामध्ये. जाणीव शब्द आला का नाही. न करी रे संग राहे रे निश्चळ लागो नेदी मुळ ममतेचा या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभव वाचुनी बडबडते. बरं महाराज तुका म्हणे नये जाणीव अंतरा यो जाणीव शब्द येत आला ऐका. जाणीव नागवन लागो निधी ठाव मनोनी संग टाकी शेवी अद्वैत भाव न करी रे संग. महाराज मनोनी संग टाकी शेवी अद्वैत या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. काय महाराजांची समर्पकता आहे फक्त डोकं चाल ना विटाला या नाव अद्वैत आलं निसंगपणा आला जाणीव नागवण आली एक चरण धरायचं ना अभंग पाहायचं. एवढं सुटसुटीत अभंग आहे फक्त थोडं डोकं चालवावं लागतं ऐका. सांगायचं यथार्थ आहे जीवनामध्ये संग करू नका. संग केला का तुम्हा आम्हाला तो बाधक ठरतो. संग न करणं हे एक वर्म आहे त्याला होतंय ब्रह्मज्ञान. संग करू नको निश्चळ राहा. निश्चळ राहणं म्हणजे शांत राहणं. आता निश्चळ राहणं म्हणजे शांत राहणं का हो महाराज. शांत तर दगडपणा असतात मग त्याला काय ब्रह्मज्ञान होतंय का. शांत महाराज काय म्हणले निश्चळ राहिल्यावर काय होतंय ब्रह्मज्ञान होतंय. मग निश्चळ राहणं म्हणजे काय राहणं शांत राहणं. मग दगड पण काय असतात शांत असतात. मग दगडाला काय ब्रह्मज्ञान होतंय का. महाराज म्हणले निश्चळ शांत राहणं म्हणजे निश्चळ राहणं नाही तर ही मनाची धाव जी इकडं तिकडं धावते ना. कीर्तनात बसल्यावर 5 मिनिटं राहिले ना याचा अजून उरकना 5 मिनिटं राहिले याचा अजून उरकना याला म्हणायची चंचले मन कृष्ण प्रमा तीव्र ज्याला कळलं त्याला कळलं. महाराज लक्षात घ्या. महाराज म्हणतात तो मन आहे ते मनाला स्थिर ठेवणं म्हणजे निश्चळ राहणं. पण ते मन स्थिर राहतंय का नाही. आता मला काय होतं लय गरम पण मी म्हणलो का पंखा लावा तुम्हीच म्हणले बरं जाऊ द्या. पण पंख्याची मला हवा जरी नसली येत तरी पण एखादा ते इथलं नाही दुसरं बरं ऐका. मग पंख्याची हवा येत नाही एखादा गावचा माणूस आला अहो महाराज लई लांबून आले जरा पंख्याची हवा येत नाही ए वाऱ्या थांब म्हणले महाराजाला हवा घाल थांबल का राहा म्हणितल्या राहील महावात. महाराज म्हणले म्हणून आईशे कैसे घडे का मरकटा समाधी लागे. माकड जसं माकडाला कीर्तनात बसून समाधी लागत नाही वाऱ्याला थांब बोलल्यावर तसं थांबत नाही तसं मन तुमचं आमचं निश्चळ राहत नाही. म्हणून महाराज म्हणले निश्चळ त्याला ठेवलं पाहिजे कारण की ते निश्चळ राहण्यावर आहे का. ते महाराज शांत बसते का मन बसते का मन शांत. बरं तुम्हाला याच्यातो मन शांत राहत नाही म्हणून तो काय लय भाई बी आहे का मन तुम्ही नाही बरं का. मग लय मोठा दादा बिदा आहे का लय मन आता भाई शब्द नाही आता दादा. बरं मन आता लय दादा बिदा आहे का कारण की ज्याचे गावी वास त्याशी नसावे. मग बाहेर गेलो भाई म्हणणार तुमचं मन शांत बसत नाही माझं मन शांत बसत नाही. तो काही दादा बिदा आहे का लय मोठा का तो शांत न बसाला. किती मोठं आहे तुमचं मन सांगता येतंय का अर्जुना. अरे तू म्हणतो किती मोठं किती मोठं मोठं मन सांग ना. अर्जुन म्हणतो मन एक ऐसे केवढे पाहो जातान सापडे राहता वया थोकडे थै लोकया. पण तो निरोधाते घेऊ वावो तरी संयमची होय सावयव मन आपला स्वभाव सांडेल काही. किती मोठं आहे सांगता येत नाही पण साऱ्या जगाला जर बिघडवलं असेल तर कोणी बिघडवलंय त्या मनाने बिघडवलेलं आहे. एवढं बहादर मन आहे. नवे नवे बसतंय कीर्तनात. महाराज नाटामध्ये म्हणतात न पुरती ब्रह्मनादाई दिशा सप्तही पाताळी आकाशा उडी खाली बळीची दोन्ही भाषा केले होते साया पाहुना भलतिया सवे धावे सैराट. तुकोबराय नाटामध्ये या प्रकारचे महाराज चरण म्हणतात. आता नाट म्हणजे बुवा म्हणायचे ज्याचे पाठ नाट त्याचे कीर्तनात थाट नाही तर लागते वाट कारण की यांचे अभंगच नसते पाठ विठाला ओके बाबा म्हणायचे बरं का. म्हणून नाट पाठ
नाटपाट कीर्तनात थाट करायची तर नाटपाट करा. बरं ऐका, महाराज म्हणतात ते निश्चळ मन राहत नाही, कारण की 10ही दिशाला भटकतं एका जागी बसून, एवढं बहादर आहे. म्हणून महाराज निश्चल न राहणार त्याला निश्चल करा, कोणाच्या जीवाचा संग करू नका. आणि महाराज म्हणतात राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा, जीवनामध्ये ममतेचा मळ लागू देऊ नका. ममतेचा मळ जर लागला का जीवनात दुःख येतंय. बाबांना आमच्या गोड सांगावं, एकानं महाराज तुमच्याकडे शर्तीचं हे आलं का, आता मोबाईल गेले, आता शर्तीचं लोकाला येड जास्त लागलं, लागू द्या. पण ठीक आहे ऐका, मग त्याला शर्त लायचं येड लागलं, त्याच्यासोबत आणला मग त्याने बैल, काय आपल्या बैल होता, बैलाच्या सोबत आणला घोडा, काय आणला घोडा. मग आता घोड्याला चांगला गुल ठेवलं, घोड्याला कोणला, घोड्याला काय ठेवलं घोड्याला गुळ ठेवलं बाई. बरं ठीक आहे, जाऊ दे तुम्ही मला. मग घोड्याला गुळ ठेवलं, दाणे ठेवले, शेंगदाणे, महाराज दररोज घोड्याला खायला चांगलं 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 चांगलं. मग आता एक दिवशी घोडा पडला आजारी, घोड्याने खायचं प्यायचं सोडून दिलं. घोडा आजारी पडला, घोड्याने खायचं प्यायचं सोडलं, म्हणून महाराज ते सोडलेलं पाहून मालकाला दुःख झालं, मालकाने सुद्धा अन्न पाणी सोडून दिलं. आता महाराज घोडा झाला बरा, आता आजारी पण कोण पडला, मालक. बरं मालक आजारी पडला म्हणून घोड्याने अन्न सोडलं का हो? महाराज म्हणले घोड्याने अन्न तर सोडलं नाही, मालक मेला तरी याने डबल खाल्लं. कोणी? घोड्याने. सांगायचं यथार्थ, यानं त्याच्याविषयी ममत्व धरलं, जीवनात दुःख आलं. यांनी त्याच्याविषयी ममत्व धरलं नाही, जीवनामध्ये दुःख आलं नाही. म्हणून महाराज म्हणतात खरं जर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर महाराज म्हणले नकरी रे संग, राहे रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. आणि अशा प्रकारचं वर्तन झालं का या नावे अद्वैत, खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत, खरे ब्रह्मज्ञान या नावे हरे ब्रह्मज्ञान अद्वैत, हरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचोनी बडबडते, अनुभवा वाचोनी बडबडते, या नावे अद्वैत, खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत, खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचोनी बडबडते, अनुभवा वाचोनी बडबडते, या नावे अद्वैत, हरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत, हरे ब्रह्मज्ञान. महाराज म्हणतात मग अशा प्रकारचं वर्तन तुमच्या आमच्या जीवनात झालं, निसंग राहणं, निश्चळ राहणं, कोणत्याच गोष्टीचा ममतेचा मळ न लागून घेणं, असं जर झालं का या नावे अद्वैत, हेच काही खरं ब्रह्मज्ञान आहे. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते का हो महाराज, हेच खरं ब्रह्मज्ञान आहे. मग आम्ही सांगतो त्याचं काय, त्याची प्रस्तावनेत आपण पाहिलं, आपण सांगतो ते सगळं कोणतं ब्रह्म आहे, कोणतं ब्रह्मज्ञान आहे. अनुभव येते पाहिजे साचार, न चले चाडा महापुढे. तुम्हा आम्हाला कोणत्याच गोष्टीचा अनुभव नाही, पण शब्द पांडित्याच्या संबंधानं महाराज म्हणले तुम्ही आम्ही ब्रह्मज्ञान सांगतो, पण महाराज म्हणले हे काही खरं ब्रह्मज्ञान नाही. आम्ही ज्याप्रमाणे सांगितले या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. मग महाराज लोक सांगतात ते अनुभवा वाचून बडबडते. तुम्हाला अनुभव आहे का? अनुभव आले अंगा ते या जगात येतसे. आमच्या जीवनामध्ये महाराज आम्हाला अनुभव आलं, म्हणून आम्ही लोकांना सांगतो. कारण की उपदेश करण्याकरता 3 गोष्टी असाव्या, लक्षात घ्या. ते उपदेश करतो त्याची जाणीव त्याला असावी. महाराज म्हणतात उपदेश करतो त्याच्याविषयी तळमळ असावी, आणि उपदेश करण्याकरता स्वतंत्र असावी. तुकोबरायकडे उपदेश करण्याकरता स्वतंत्रता सुद्धा आहे. महाराज म्हणले त्यांच्या जीवनामध्ये महाराज तळमळ सुद्धा आहे. महाराज म्हणले त्यांच्याविषयी महाराज त्यांच्याजवळ ते ब्रह्मज्ञान सुद्धा आहे. नुसतं ब्रह्मज्ञान नसून तुकिता तुळणेशी, कुठं आले ब्रह्म, हातात नाही आले, पायाजवळ आले महाराज. ब्रह्म तुका असे आले महाराज, त्यांच्याजवळ ब्रह्मज्ञान सुद्धा विशेष आहे. आणि त्यांच्याविषयी ज्याला ब्रह्मज्ञान करून द्यायचं त्यांच्याविषयी तळमळ सुद्धा आहे. आणि तिसरी गोष्ट महाराज जीवनामध्ये महाराज ब्रह्मज्ञान करून लोकाला महाराज विशेषतः त्यांच्या जीवनामध्ये सुख यावं, ही तळमळ सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये आहे. म्हणून त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. ते महाराज म्हणतात हे खरं ब्रह्मज्ञान, हे खोटं ब्रह्मज्ञान, त्यांच्याजवळ महाराज पडताळणी आहे. म्हणून या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते. बरं महाराज या 3 गोष्टी झाल्या म्हणजे ब्रह्मज्ञान होईल का? नाही. इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय. महाराज म्हणले इंद्रियाचा जय केला पाहिजे, वासनेचा क्षय केला पाहिजे म्हणजे ब्रह्मज्ञान. आता पखवाजवाले इंद्रियाचा जय म्हणजे माहिती का तुम्हाला काय करणं? सांगू का तुम्हाला? सांगू का नको? नको सांगू? सांगूच का नको सांगू? बरं सांगतोच, ऐका. मग इंद्रियाचा जय करणं म्हणजे काय? तुम्हाला बाजार कोणता जवळ? पेनचा. मग पेनच्या बाजारात जायचं,
एखादं हार्डवेअरचं दुकान पाहायचं आणि मस्तपैकी तिथून नायलॉनची दोरी आणायची. कोणती? काळी निळी कोणती दोरी पाहायची? नायलॉनची दोरी. नायलॉनची दोरी आणायची आणि मजबूत पंखा पाहायचा. कारण की लोकांचं आता वजन लय वाढलं बरं का, लय वजन. आमच्या महाराज लोकांचं लय वाढलं. लोक महाराज बिन जेवणाची मारायला लागले, आम्ही खाऊन खाऊन मारायला लागलो. विठाला मग ती दोरी आणायची, चांगला मजबूत पंखा पाहायचा आणि त्या पंख्याला दोरी लावायची, खालच्या टोकात आपलं तोंड घालायचं, खुर्ची ढकलून द्यायची. याला म्हणायचा कोणता जय? इंद्रियाचा जय. बरोबर का? महाराज म्हणले देहाला मारणं म्हणजे इंद्रियाचा जय नसून तर महाराज म्हणले देहावर विजय मिळवणं म्हणजे खरा इंद्रियाचा जय आहे. आता पूर्वीच्या काळी महाराज वासुदेव यायचे, पूर्वीच्या काळी गारुडी यायचे. मग गारुडी महाराज हातामध्ये काय आणायचा? साप आणायचा. मग महाराज तो साप आणायचा, यो साप चावणारा असायचा. पण महाराज जो चावणारा साप आहे त्या सापाला मारायचा का विष पाजवणारे दात आहे त्यांना पाडायचा? विष पाजवणारे जे दात आहेत त्यांना पाडायचं. तसं इंद्रियाचा जय म्हणजे देहाला मारणं नाही, देहाला संपवणं नाही. जे महाराज विषय विकाराच्या संबंधानं तोंड मारतात त्यांना मारणं म्हणजे इंद्रियाचा जय. विठाला महाराज म्हणले इंद्रियाचा जय. वासनेचा अक्षय. ती वासना एवढी बहादर आहे का महाराज म्हणले 3 प्रकार वासनेचे सांगितले. सत्वगुणी वासवा, रजोगुणी वासना, तमोगुणी वासना. आता जेवढा विस्तार करून ज्ञानोबराईनं एका एका वासनेच्या संबंधानं 15-15-20 ओव्या दिल्या. आता टाइम महाराज बहुतेक आपला झालेला आहे, पण तरी पण महाराज लोक म्हणतील महाराजाला येत नसेल म्हणून म्हणतो टाइम झालाय का, तर सांगूनच जातो. विठाला माणसाची सत्वगुणी वासना असली का काय होते? रजोगुणी वासना. चालेल ना 10 मिनिटं थोडं? हा, नाही तर मग महाराज लोकाला महाराज घरी जायची घाई असते. असं काही करू नका बाई. मला एक आश्चर्य वाटते, बोलू का? हळदीमध्ये महाराज यांच्या आवडीचं गाणं लागलं का वंश म्हणून म्हणतात, पण कीर्तनात कधी म्हणतच नाही. हो ना, मला आश्चर्य वाटतंय कोणाचं कीर्तन असं ना वंश मोड कधी म्हणतच नाही. पण ते आपल्यापेक्षा ते बरे महाराज. ज्याची गरज आहे खरं त्याला वंश मोड म्हणलं पाहिजे, का ज्याची नाही गरज त्याला म्हणलं पाहिजे. हो, लोकांना बदलून गेलं. कधी कधी महाराज लोकांकडे बघून क्यू यायला लागले. आता विठाला सत्वगुणी वासना माणसाला उत्पन्न झाली का तो परमार्थ करताना दिसतो, पण त्याच्या मनातली मात्र वासना काही थांबत नाही. त्याला वाटतं यावं यावं यावं, किती यावं वाटतंय. महाराज म्हणतात का त्याच्या मनामध्ये वर्तापाटी व्रते आचरे जो इष्टापुरते काम्या वाचून हाती करणे नाही. परमार्थ करतो, व्रत करताना दिसतो, पण व्रत कशा करता करतो? काहीतरी मिळावं म्हणून करतो. नवे नवे त्याच्याजवळ पुण्याईचा संचय एवढा असतो का महाराज म्हणले का त्याच्या संबंधाने स्वर्गाला जाईल एवढं त्याच्याजवळ पुण्य असतंय. ज्ञानोबराय म्हणतात की स्वर्ग आण जावे तरी तेथे काय खावे, या लागे धावे याग करू. म्हणजे पुण्याईच्या संचयानं स्वर्गाला जातो, पण हव्यास एवढा असतो का पुण्य संपल्यावर काय खाऊ? खा कुत्री, दुसरं काय खातो? महाराज म्हणले परमार्थ करून जर तुझ्या वासनेचा जर क्षय होत नाही तर अशा महाराज परमार्थाला काय करायचं? म्हणून महाराज म्हणले वासनेचा क्षय झाला पाहिजे. नवे नवे ती वासना एवढी प्रबळ असते, एवढी परमार्थ करताना दिसतो, पण मनातला मात्र संशय जात नाही, ती वासना जात नाही. यावं वाटतंय. कसं यावं वाटतंय? ग्रीष्मातीचा वारा विश्वने नेविरा तैसा न मनो व्यापारा रात्रंदिवस. ग्रीष्म ऋतूतला वारा किंवा महाराज सामान्य भाषेत सांगायचं म्हणजे आगोट. माहिती का तुम्हाला? हा, आगोटच्या टायमाला काय सुटतो? आगोट म्हणजे सुरुवातीचा पाऊस, त्याला काय सुटतो? वारा. थांबणारा न असतो. तसं महाराज म्हणले ज्ञानोबराईचे ग्रीष्मातीचा वारा. महाराज म्हणले ग्रीष्मातीचा वारा न मनो व्यापारा रात्रंदिवस विश्वने नेविरा. तसा तो वारा थांबत नाही, तसा महाराज येऊ द्या येऊ द्या. जीवनातली वासना थांबत नाही, पण महाराज म्हणले ही वासना कशी पण असली तरी हिचा हानवण मोडावा पाय गड्यानो, वासना वडाल गाई. म्हणून इंद्रियाचा जय करणं, वासनेचा क्षय करणं आणि संकल्प विकल्पाच्या ठिकाणी मन गोवून देणं, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. हे काही खरं ब्रह्मज्ञान आहे. पण महाराज लक्षात घ्या बरं का, ब्रह्मज्ञान होण्याकरता संग करू नका, निश्चळ राहा, ममत्व धरू नका, इंद्रियाचा जय करा आणि वासनेचा क्षय करा. किती गोष्टी सांगितल्या? 5 गोष्टी सांगितल्या. पण बरं का ज्ञानेश्वर महाराज, या 5 गोष्टी होऊन सुद्धा तुमच्या मनामध्ये ब्रह्मज्ञान झालं ही जाणीव सुद्धा होऊन देऊ नका, म्हणजे आनंद मिळेल अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, तुका म्हणे नये जाणीव
तुका म्हणे अंतरिया थरा आनंदाचा अंतरिया थरा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अंतरिया धरा आनंदाचा अंतरिया धरा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान महाराज म्हणतात या 5 गोष्टी तू जर केल्या तर तुला खरं ब्रह्मज्ञान म्हणजे अद्वैत ब्रह्मज्ञान होईल. त्या ब्रह्मज्ञानाच्या संबंधानं तुला मोक्ष पावता होईल. पण महाराज म्हणले तुला ब्रह्मज्ञान झालं आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मात्र तुझ्या जीवनामध्ये जाणीव सुद्धा होऊन देऊ नका. आमच्या पुरेकर बाबाच्या मुखातलं एक ब्रह्मवाक्य सांगतो. बुवा म्हणायचे अरे ज्ञान होऊन जीवनामध्ये अहंकार होण्यापेक्षा माणूस अज्ञानी बरा विटाला. बहुतांश लोकांना ज्ञान झालं बहुतांश महाराज तसं पाहायला गेलं का आज ब्रह्मज्ञानाची मागणी केले. हे ब्रह्मज्ञान काही सोपं बिपं नाही बरं का. त्या ज्ञानाकरता जया ज्ञाना लागी गगन गिलता ती योगी आणि स्वर्गाची आडबंगी उमरडोनी न धरती रिद्धीची बीड न धरती सिद्धीची चाड योगा ऐशे दुवाड ह्याल साविती तर पोदुर्गी ओलांडी तर ऋतुकोटी ओवांडी तर उलटोनी सांडी तर कर्मवल्ली एक महाराज नाना उघडी अंगी. महाराज कोणी भजन मार्गात कोणी उघड्या अंगात कोण कशात तर कोण कशात पण त्याला ब्रह्मज्ञान होत नाही. आणि महाराज झालं ते सगळे घरोघरी झाले. महाराज अवघे ब्रह्मज्ञान परी मिळवण बहु माझी हे लई सांगणारे झाले पण सगळे मिळवणीच झालं. म्हणून परमार्थ नुसत्या टाळावर भजन करा पण खोट्याचं ऐकू नका विठाला. खोट्याचं ऐकून ब्रह्मज्ञान होणार आहे वय आपल्याला. म्हणून महाराज बाबाचं वाक्य आहे 2 तास कसं बोलतो त्याच्यापेक्षा 22 तास काय करतो ते बघत चला. याला नित्यनेम वगैरे माहिती आहे का. नवे आता मी त्या दिवशी इकडं गेलो होतो मलठणला शिक्रापूर जवळ. तिथं नियम काय होता बरं का. कराच नियम तुम्ही बरं होईल. लोकांना एक खरे काय ना खटो काय कळलं नाही. त्याला हरिपाठाला बोलवायचा आणि ते कीर्तनकाराकडे काय द्यायचा विना द्यायचा. त्याला म्हणायचा पुरा हरिपाठ तू म्हणा आम्ही मागं म्हणू. काय करायचं आम्ही मागं म्हणू. मग त्याला कीर्तन किती पाहिजे पाहिजे सांग विठाला. मग महाराज आता खऱ्या खोटाचा जमाना आपण पैसे देऊन कुठं नरकात जाता. कारण की महाराज इकडंच लोक तिकडं काहीच नाही. सगळं कोर्टात ठणठण पडलं. इकडं आल्यावर मोठी पाकिटं भेटते. ऐका जाऊ द्या इथला विषय आपल्याला तो नाही काढायचा पण खरं काय ना खोटं काय कळलं पाहिजे. म्हणून लक्षात घ्या जीवनामध्ये महाराज सर्व काही महाराज ज्ञान आहे पण त्याची जाणीव होऊन देऊ नका. मग अंतरिया थारा आनंदाचा. मग महाराज अंतरामध्ये आनंदाचा थारा होईल पण विषयामध्ये आनंद आहे त्याचं काय. विषयात जरी आनंद दिसला तरी ओरिजिनल आनंद परमात्म्याचा आहे. तुमच्या गावात नळ आहेत का. बरं मग नळाला पाणी येतंय का. येतंय. बरं समजा 8 दिवस जर नळाला पाणी आलं नाही आलं पाहिजे पण महाराज नाही आलं तर म्हणतील महाराज अपशकुनी जे. मग ऐका समजा जर 8 दिवस पाणी आलं नाही महिला मंडळ आणि 9व्या दिवशी जर पाणी आलं तर तुम्हाला काय होतंय आनंद होते. कशाला पाणी आलं म्हणून. पण सांगा बरं खरं आहे नळाचं पाणी आहे का टाकीचं पाणी. टाकीतच नसतं तर नळात आलं असतं का. तसं विषयाच्या तोट्याने जरी ज्ञान येत आनंद येत असला तरी पण ओरिजिनल टाकी मात्र परमात्मा आहे. त्याच्यापासून महाराज आनंद येतो. म्हणून नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय भोग बाई बापुडे विषय भोग बाई बापुडे तेक्षीन. महाराज म्हणजे येथे न चढेची वैकुंठ भुवन शेष साई त्रिकुट भुवन. म्हणून निघोनी म्हणून या त्यागी ती पुरवते. आम्ही याला निघो का म्हणतो तर या आनंदापेक्षा परमात्म्याचा आनंद नित्य आहे. म्हणून महाराज अंतरिया थारा आनंदाचा आणि या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते विठोबा. विठो पर कुमार
जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा पंढरीनाथ भगवान की जय विठोबा महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली